केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीमध्ये महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला। कार्यकर्त्यांना संबोधित करताना नारायण राणे म्हणाले, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवारच निवडून येईल, त्याकरता कार्यकर्त्यांनी आतापासूनच जोरदार कामाला सुरुवात केली पाहिजे। मुंबईच्या लालबाग शाळेत गॅस सिलेंडरचा झाला स्फोट। या स्फोटामुळे आग लागली। आगीच्या ज्वाळा उसळल्यामुळे नागरिकांमध्ये झाली घबराट। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आग लागली असा आरोप केला जातोय। गॅस सिलेंडरचा स्फोट कशामुळे झाला त्याचे कारण समजू शकले नाही। डिचोली तालुक्यातील धबधब्यावर बिबट्याचा संचार होत असल्यामुळे वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता। या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकल्याने स्थानिक लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला। वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त केल्यामुळे नागरिकांनी वनाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले। 100% सौर ऊर्जेवर चालणारे गाव म्हणून महाराष्ट्रातील पहिला पायलट प्रोजेक्ट माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रयत्नांमुळे मरळ नागपूर गावाला मंजूर झाला। याबद्दल गावकऱ्यांनी सदाभाऊ खोत यांचा जंगी सत्कार केला। प्रकल्पाला मंजुरी दिल्यामुळे सदाभाऊंनी ऊर्जा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गावाच्या वतीने मानले आभार। कुडाळमध्ये मराठा आरक्षण परिषद उत्साहात। मराठा आरक्षणाच्या लढ्याला साथ द्या, बाळासाहेब पाटील यांनी केले आवाहन। मराठा आरक्षण परिषदेला मराठा समाज बांधवांची मोठी गर्दी। दोडामार्ग तालुक्यात जंगली हत्ती कळपाचा धुमाकूळ। हत्तींकडून होत आहेत केळी बागायती नष्ट। तिलारी खोऱ्यातील हत्तीबाधित शेतकरी झाले हवालदिल। शासनाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना। इस्रो आणि अमेरिकेतील नासा या संस्थांना भेट देण्यासाठी लांजामधील 5 विद्यार्थ्यांची झाली निवड। प्रणव कोलगे, सुमेध जाधव, गायत्री पराडकर, स्वाती गोबरे, राजवर्धन गंगणे हे 5 विद्यार्थी अमेरिकेकडे झाले रवाना। रत्नागिरी जिल्हा परिषदेने घेतलेल्या जाणू विज्ञान अनुभव विज्ञान या स्पर्धेत या विद्यार्थ्यांची झाली होती निवड। आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत पुरळमधील ग्रामपंचायत सदस्यांनी केला भाजपात प्रवेश। यावेळी रवींद्र तिर्लोटकर, संदीप देवळेकर, संतोष पुजारी, महेश वाणिवडेकर या मान्यवर नेत्यांची होती उपस्थिती। बाळू मुरम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला प्रवेश। श्री शिवाजी महाराज रायगड स्मारक मंडळ, स्थानिक उत्सव समिती आणि रायगड रोपवे व्यवस्थापक यांनी रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि गडावरील शिरकाई देवीला अयोध्या येथे होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे दिले निमंत्रण। नादवडे येथील बंड्या मांजरेकर मित्रमंडळाने आयोजित केलेली राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धा उत्साहात। राज्यभरातून 60हून अधिक बैलगाडी स्पर्धकांनी घेतला सहभाग। आमदार नितेश राणे यांनी केले स्पर्धेचे उद्घाटन। बैलगाडी स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी केली गर्दी।